नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा तुमच्या या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्रो, आपण इंट्रो पाहिला तर तुम्हाला असं वाटलं असेल की शिमग्याचं सोंगणं आलं की काय, तर शिमग्याचं सोंगणं नाही तर खरोखरचं लग्न आहे। होय, माझ्या लहान भावाचं लग्न आहे। कसं आहे की मी लग्नाचे किंवा असे बर्थडे वगैरे असे ब्लॉग बनवत नाही आहे, परंतु काय आहे की माझ्या भावाने हट्ट केला तर शेवटी भावासाठी थोडाफार आपण आपली तत्व चेंज करायला लागतील। त्यामुळं विचार केला की आपण लग्नाची जी म्हणजे नवरा निघतो, म्हणजे आमच्या त्याला म्हणतात नवरं पाठी, तर तो आज ब्लॉग बनवतो आपण। तर मी हल्दीचा ब्लॉग बनवलेला नाही आहे, कारण हल्दीचे ब्लॉग जे असतात ते सर्व यूट्यूबर बनवतात। मग काय करायचं, तर आपण जे यूट्यूबर बनवत नाही ना, तर तेच आपण ब्लॉग आता बनवूया। सध्या शिमग्याचा जल्लोष भरपूर ठिकाणी गाजतोय कोकणामध्ये, तर आणि विशेष म्हणजे शिमग्याला म्हणजे लग्न देखील खूप मोठे आयोजित करतात, कारण फार मोठा म्हणजे मुहूर्त देखील फार असतात तिथं आणि फार मोठे दिवस असे भेटतात आणि छान असतं ते, कारण वातावरण पण एवढं गरम नसतं आणि जास्त थंड पण नसतं। त्यामुळं आता आपण जाणार आहोत लग्नासाठी। आता आपण नवऱ्या पाठी जाणार आहोत, नवऱ्याची जी मिरवणूक आहे ना ती पाहायला जाणार आहोत। तर थोड्याच वेळात आपण लग्नाच्या मंडपात पोहोचू। आणि जर पाहिलं तर सांगा कसं आहे की हळदी अगोदर झालेली आहे। मी हळदीचा ब्लॉग शूट केलेला नाही, कारण हळदीचे ब्लॉग सर्वच ब्लॉगर शूट करतात आणि विशेष म्हणजे काय की घरातलं लग्न असल्यामुळे आपली देखील धावपळ असते, त्यामुळे हळदीचा ब्लॉग शूट करायला भेटलेला नाही। आता थोड्याच वेळात मंडपात पोहोचतो आणि ज्या काही आपल्या परंपरा वगैरे आहेत, म्हणजे कसं आहे की आठवरवाना फेडणे वगैरे किंवा हा नमस्कार तर आठवरवाना फेडणे वगैरे किंवा काय असतील ते, तर त्या गोष्टी जवळजवळ झाल्या आहेत। आता काही ज्या भेटतात त्या आपण करूया, म्हणजे मामा बसणे किंवा नवऱ्याचं नाव वगैरे, तर आपण जाऊया। चला, देवांचे दर्शन झाले, आता व्हिडिओची सुरुवात करूया। आता सुरुवात आहे मामा बसण्याची। आता लोन काढणे ही एक विधी आहे। नक्की काय आहे नक्की ते मला माहिती नाही, परंतु दागिने टाकून काहीतरी ही विधी करतात। चला या पटापट, चला आटपा लवकर। शोभा मामीचे शोभा मामीचे वाला तो जा उतरेला मामीचे तिरे वाला तो जा उतरेला दोरे वाला दोरे वाला काकने माधो दोरे वाला
तू याच्याकडे बघ, मी माझा बरोबर काम करतो, याच्याकडे बघ. इकडे बघा, माझ्याकडे, यांच्याकडे बघा. औसाचे कांदे वारेला गोळाचे बेले वारेला कोणी भाचाय तिला के औसाचे कांदे औसाचे कांदे इकडे बघा, औसाचे इकडे बघा माझ्याकडे मामा. इकडे इकडे गोळाचे बेले वारे औसाचे कांदे वारेला गोळाचे बेले वारेला खबराची वाटी मामाच्या बिस्किट भेटा का ना थोडी ओळखीची वाटते, कारण आपण गणपतीचा जेव्हा उत्सव होता त्यावेळी इथं आपण आलो होतो. आणि जर आता आपण पाहिलं तर आता बघा दुपारचे 12 वाजलेत आणि नवरा निघायचा टाईम आहे हा 3, कारण लग्न आहे 5चं. तर आता आलेल्या म्हणजे आता सध्या माणसं असे घरात त्यासाठी जेवणाचं आयोजन केलं. तर काय काय बनवलं आहे ते जरा आपण बघूया. भाजी बनवलेली आहे आणि डाळ बनवली आहे. आणि इकडे म्हणजे बघा गावचं आपलं जेवण असं म्हणजे गावचं लग्नाचं जेवण असं ते बघा. इथे भात वगैरे आहे. आता मी म्हणजे ओपन करत नाही, कारण कसं आहे धूळ वगैरे बसू शकते ना त्यामुळं. आणि जर इथं पाहिलं आपण तर बघा भोजन मंडप आहे आणि जेवणासाठी माणसं बसलेत. तर नवरा निघायच्या अगोदर जे जेवण होतं तर त्याचं आता म्हणजे प्रत्येकजण आता जेवणाचा आस्वाद घेतो. आता मोहा म्हणजेच दाढी करणे म्हणजे कसं असतं की ही कुमार वयाची शेवटची दाढी असते, त्यामुळे ही दाढी आवर्जून केली जाते. हा देखील एक विधी असतो, त्यासाठी न्हाव्याला बोलवलं जातं आणि हा विधी पार पाडला जातो. पाटलांचा लेकुमया येते बालाच्या माया माऊच्या कृष्ण पाटलांचा लेकुमयूर बाल कौतुका. आता वेळ झाली नवऱ्याच्या स्नानाची, म्हणजेच आमच्याकडे म्हणतात की नवरा न्हावाला बसला. धवलारीण म्हणजे राजपुरोहित, ती आपल्या धवल्याद्वारे इथे वातावरण अगदी भक्तिमय करते, म्हणजे खूप छान अशी करते. आणि मी तुम्हाला सांगितलं असेल, तुम्ही बघा की देवांचं लग्न लागतं तेव्हा कसे की ब्राह्मण वगैरे किंवा गुरुजी वगैरे मंत्र म्हणतात आणि देवाचं स्नान होतं, त्याचप्रमाणेच हा नवरदेव म्हणजे साक्षात देव आणि त्या देवाचं हे चांगलं म्हणजे एक मंगल स्नान म्हणून पार पाडलं जातं, असा हा विधी आहे. देवाने परण्याले पार्वतीत कलसे नाये पाचवे गौरे गौताऊ कलसे नाये. कौतुक पायती आकल साचा तुला बोल बेरामना दादा आमकडे कन्या उपवार नवऱ्याचे टेक जमल्या ठेवला चाका मस्तकेचा फिर श्रेयाचा रथोचा फिर मोराचा चार गांचा काय उतरला दारे बहिणीचा करा काय उतरल्या सुगणींच्या अंड्या. काय बोलत
मामा घरा नाच असतो डायरेक्ट. खावाचा नाही असं तोंडाशी शिस्तीचं देवाला ठेवते ना. सलाव हा असं जेवण नाही नाही उजेड मारू दे जरा माणूस क्लिअर दिसलं पाहिजे. आता सगळे विधी आटोपलेत आणि आता आपण जर पाहिलं तर जरा थोडा मनपात शुकशुकाट नाही तर थोडं किलबिलाट दिसतो. आणि आपण जर बघितलं तर बघा बँजो वगैरे आलेले तिथे आणि बँजोला तयार आहे. खरोखर सांगतोय बँजोवाल्यांचे किती आभार मानू, कारण कसं आहे की त्यांच्या या कलेने ते वातावरण मंत्रमुग्ध करतात आणि माणसाला तणावापासून दूर ठेवणारा असा हा कलाकार म्हणजे आपला बँजोवाला. आणि आता थोड्याच वेळात नवऱ्याची म्हणजे आता इंटरव्ह्यू नवरा आता जाणार आहे. आपण जर पाहिलं तर आता बघा आपण हनुमान मंदिर जाऊन होतो आणि तिथून जो रस्ता आहे तो खालच्याला जायला, तर आता आपण तिथून आपण आता वलसाडला चाललो. कसं होतं की ही गोष्ट खरोखर पालन करायला हवी, कारण त्याचं कारण फार मोठं आहे की आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे ती अशी आहे की गावातल्या देवांना भेटूनच आपलं लग्न कार्य करत असतं. भौगोलिक कारणे असतात. आता कसं मी पाड्यावर आहे, त्याच्यामुळं माझ्या लग्नाच्या वेळी मी सर्व देवांना भेटून गेलो, परंतु हा जुने येत असल्यामुळं याला कसं होईल का हा जर नवरा पाड्यावर गेला तर याला देव भेटणार नाही. म्हणून ही जी परंपरा आम्ही केलेली आहे काय की खालच्या आले तर वळसा मारून परत गावात येऊ, जेणेकरून सर्व देव भेटतील. आणि मी सर्वप्रथम म्हणजे मयूर पाटीलचे आणि आमच्या अखंड पाटील फॅमिलीचे आभार मानतो. कारण कुठेतरी का होईना ही संस्कृती जपली गेली आणि जेणेकरून असंख्य जे आता काही कार्य होतील तर ते नक्कीच आता आदर्श घेतील. आता जाऊया आपण, तयार होऊया आणि जाऊया पुढं. बरे झाले आम्ही खालच्या आलीतून आलो, कारण आमच्या नवरदेवाला ग्रामदेवतेबरोबर
या आमच्या छत्रपतींचे देखील दर्शन झाले. छत्रपतींचे दर्शन भेटले म्हणजे खरं सांगतो अगदी जीवन पावन झाले. नमस्कार अण्णा. नमस्कार. फटाके आहेत काय? हो. अरे वा वा वा, दिवाळी झाली की काय? दिवाळी नाही, भाऊचं लग्न लगा की फटाके. असं आहे काय? ओके, ओके. भाई आपला झाला ना वाट पाहिजे. हा हा हा.
माधवाय नमः. तामनात पाणी सोडून द्या. गोविंदाय नमः. पाणी प्या, पाणी प्या. केशवाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. हातात अक्षर घ्यायचे, हात जोडायचे, हात जोडून पत्रिका असते गणपती देवताच्या मनापासून प्रार्थना करायची. केशवाय नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. श्रीमद्महा गणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवता पाद्य समर्पयामि. हस्तय आर्ध्य समर्पयामि. आर्ध्यांतरण आचमनीं समर्पयामि. आचमनीयंत्रण स्नानीयं समर्पयामि. श्रीमद्महागणाधिपतये नमः. वस्त्रोपवस्त्रादि कर्पास वस्त्रादि अक्षतां समर्पयामि. श्रीमद्महागणाधिपतये नमः. यज्ञोपवीतार्थ अक्षतां समर्पयामि. श्रीमद्महागणाधिपतये नमः. विलयकरं कुंकुमं च कुर्यात्. श्रीमद्महागणाधिपतये नमः. अथ प्रार्थना हातात अक्षता घ्यायचे, हात जोडायचे, हात जोडून पत्रिका असते तिथे गणपती देवताची मनापासून प्रार्थना करायची. सांगायचं हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून पूजा कर्म आपल्याच्याने अर्पित केलेल्या कर्माची सगळी शुभ प्राप्ती होऊन हे कार्य निर्विघ्नपणे पार पडावं हीच आपल्याच्याने आमची मनपूर्वक प्रार्थना. नमस्कारामि नमस्कारामि नमस्कारामि. कारमे सिद्धमायन्तु प्रसन्नत्वदाते विघ्नानि नाशमायन्तु सर्वाणि सुनायकं. श्रीमद्महागणाधिपतये नमः. अनंतरेण प्रार्थना पूर्वक नमस्कारं तथा गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लां लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोराञ्जन संस्थित गणपति कुर्यात् सदा मंगलम्. शुभमंगल सावधान मोटे दोंद कटी फणींद्र बरवा भाळी हस्ती अंकुश लाड पद्म परशु दंती हिरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधूवरा कुर्यात् सदा मंगलम. शुभमंगल सावधान ईश्वर चिंतन सुलग्न सावधान. जय घंटा प्रमाण सुलग्न सावधान. आपलं लग्न लागलेलं आहे आणि आता जेवणाची सोय होईल तर बघूया. मामाला भेटूया. नमस्कार मामा. आम्हाला जेवायला द्यायचं. कुठे जाऊ? इकडे का? ओके ओके धन्यवाद. जर पाहिलं तर आता मस्त म्हणजे नवरीकडच्या मंडळींनी छान आणि उत्तम अशी सोय केलेली आहे. बघूया मामा काय काय जेवायला बनवलं आम्हाला. जेवायला काय काय बनवलं? भाजी, 2 भाज्या, भात. ओके ओके बघा जाऊ शकतो काय? ओके चला. मामाने परमिशन दिलेली आहे. आता आपण जेवायला काय काय बनवलंय ते बघायला जाऊया. इथं आपण चाललो. ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत. नमस्कार. तर बोललो. हो नमस्कार.
आणि जर आपण चाललो तर बघूया. नमस्कार नमस्कार. हो जेवायला आम्हाला काय काय बनवलं ते आम्ही बघायला आलो. चला जाऊया. मामा जेवायला काय काय बनवलं दाखवा आम्हाला. हा वाव दाल कोबी आणि ही डाल डाल वा वा वा. आणखी काय बनवलं मग. इकडे ना वा बघा मोठमोठे टोप आहेत. वा बघा मिरची रायता मिरची. हे काय 2 भाज्या बनवल्या. वा रे एकदम मस्त. नवरकरांची मजा केली तुम्ही. धन्यवाद. आता जेवणाची उत्तम अशी सोय केलेली आहे. अगदी भारतीय बैठक. आणि जर बघितलं तर वाढपे त्यांचं उत्तमरित्या काम करत आहेत. बघा पापड देखील आहेत वगैरे सर्व काही आहे. छान. हा सोय कुठली दादा. पाणी पिण्याची काय. गावठी वा वा वा. बघा अगदी आपली पारंपरिक पद्धतीने पाणी प्यायला मस्त. कारण कसं आहे की हे जे पाणी आहे ना ते आपले हेटवणे धरणाचं पाणी आहे. हेटवणे धरणाचं पाणी म्हणजे भरपूर मिनरल्स असणारं पाणी. कारण ते कसं आहे की आपल्या बेसाल खडकामध्ये जिरेला नाही. हो बघूया बघूया. नमस्कार अण्णा. बोला. जेवण कसं होतं. जेवण खूप छान झालं. हो जेवण खूप छान होतं ना. मस्त. भाजी पापड लोणचं वगैरे अशी सोय मस्त झाली. तशीच आम्ही सुद्धा हो हो करू करू. आपण पण करू करू. त्यांची सोय चांगली व्यवस्थित. तसेच जेवणाची सोय ही 2 ठिकाणी केलेली आहे. बघा आपण मगाशी तिकडे होतो आणि आता ह्या साईडला आहोत. छान अशी सोय केलेली आहे मस्त. वेळ झालेली आहे नवरीकडच्या देवांना भेटायची. त्याला देवांना भेटलं पाहिजे. नाहीतर कसं आहे परत देव म्हणतील की आम्हाला भेटलंच नाही. थांबता उठू नका सर. थांबा माझ्या ती परिक्रमा पूर्ण होते मग उठा. आजी ओके चला झाले टेन्शन नाही. तर अशा रीतीने आमच्या मयूरचा लग्न सोहळा पार पडला आणि खूप छान असं आहे. म्हणजे मी देखील हा लग्न सोहळा जो आहे म्हणजे नवऱ्याच्या पाठी जाणं तर बऱ्याच वर्षांशी म्हणजे अनुभवला. बरं वाटलं जरा. आणि विशेष म्हणजे नवरीकडच्या मंडळींनी देखील जेवणाची खूप छान सोय केलेली आहे. त्यामुळं नवरीकडच्या मंडळींचा देखील खूप खूप धन्यवाद. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.